Hi students, how are you all? We are discussing the topic magnetic field due to current and this is lecture number 7. In last two lectures, we learn about force acting on a charged particle in a magnetic field. And then we discussed about the motion of that charged particle in a magnetic field. Now in today's lecture, we will solve some important numericals based on these concepts along with some important conditions which are very useful to solve these numericals. आजच्या लेक्चर मध्ये आपण न्यूमरिकल सॉल्व करणार आहेत नीट जेई साठी काही, पण ते न्यूमरिकल सॉल्व करताना त्यावेळी काही नवीन कन्सेप्ट्स किंवा कंडिशन्स आपण यूज करणार आहे ज्या खूप महत्त्वाच्या असतील. आपण लास्ट लेक्चर मध्ये जे स्टडी केलं होतं मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन अ मॅग्नेटिक फील्ड, या सेक्शन मध्ये तुम्ही ऐकलं असेल की एखादा चार्ज पार्टिकल जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये पास होतो किंवा मोशन मध्ये असतो त्यावेळी त्याचा पाथ जो आहे तो एकतर सर्क्युलर असतो किंवा स्पायरल हेलिकल पाथ असतो. हे डिपेंड आहे तो कसा त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होतोय, मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये असलेली डायरेक्शन. मग यामध्ये एक कन्सेप्ट होती, इफ द मॅग्नेटिक फील्ड direction of magnetic field and the velocity of particle is perpendicular, then the particle travels along a circular path. particle चा path किंवा motion जे असते magnetic field मध्ये ती कशी असते circular, पण त्यामध्येही परत different conditions आहेत. त्यामध्ये एक्झाम मध्ये ज्यावेळी नीट जेईचे क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळी आपल्याला यामध्ये काही डिफरंट कंडिशन्स यूज करायचे आहेत. सो we will start with the projection of a charged particle into a magnetic field. ज्यावेळी आपण एखाद्या चार्ज पार्टिकलला मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्रोजेक्ट करतो त्यावेळी त्याचं प्रोजेक्शन आणि त्याचा पाथ जो आहे तो कसा असतो हे डिपेंड आहे डिफरंट कंडिशन्स वरती. मग त्या कंडिशन्स काय असतील? पहिली कंडिशन मी इथे सांगतोय, सपोज दिस इज ए रिजन. हा एक रिजन आहे. इन दिस रिजन देयर इज अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड विच इज इन इनवर्ड डायरेक्शन. क्रॉसचं मिनिंग काय असतं माहिती आहे आपल्याला? क्रॉस मीन्स दी मॅग्नेटिक फील्ड इन इनवर्ड डायरेक्शन. And in this region this is a uniform magnetic field. Now we consider here a particle. Suppose this is our charged particle having charge q आणि आपण या पार्टिकलला या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आता प्रोजेक्ट करतोय, थ्रो करतोय. नाउ दिस पार्टिकल इज प्रोजेक्टेड इन दिस डायरेक्शन विथ व्हेलॉसिटी फी बार. म्हणजे याची ही काय झाली? इनिशियल व्हेलॉसिटीची डायरेक्शन झाली फी बार. पण ज्यावेळी तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर होईल या पॉइंटला, तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर झाल्या त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो. दिस मॅग्नेटिक फील्ड बी बार अप्लाइज दी फोर्स ऑन दिस पार्टिकल. या पार्टिकल वरती ही मॅग्नेटिक फील्ड काय अप्लाय करते? फोर्स. आणि आपल्याला त्याची मॅग्निट्यूड माहिती आहे, डायरेक्शनही सांगता येते बाय युजिंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. यूज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हियर. फोर फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विच इज इनवर्ड. Middle finger shows the direction of velocity. So thumb shows the direction of applied force. म्हणजे पार्टिकल इथून इकडं मॅग्नेटिक फील्ड नाहीये, इथं मॅग्नेटिक फील्ड 0 आहे. Here the uniform magnetic field which is in inward direction. So this particle experiences a force when it enters into the magnetic field. आणि मग इथं एंटर झाल्या या फर्स्ट पार्टलाच इथल्या बाउंड्रीवरतीच याच्यावरती फोर्स जो अप्लाय होतो दॅट फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन. आता जे आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा यूज करून सांगितलं, इकडं व्हेलॉसिटी इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड, सो थंब शोज द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. सो इन दिस डायरेक्शन दिस पार्टिकल एक्सपिरियन्सेस ए फोर्स अँड नाउ इट्स पाथ विल बी सर्क्युलर. याचा पाथ काय असतो? सर्क्युलर असतो. बट दॅट दी सर्क्युलर पाथ, त्याचा जो सर्क्युलर पाथ आहे त्या सर्कलचं सेंटर, दॅट सेंटर ऑलवेज लाईज ऑन दी लाईन ऑफ दिस फोर्स. ज्या लाईननं फोर्स ऍक्ट होतोय त्या लाईन वरतीच हा या सर्क्युलर पाथचा सेंटर असतो. म्हणजे काय? दिस पार्टिकल ट्रेसेस हियर ए सेमी सर्क्युलर पाथ. ह्या पार्टिकलला इथं या मॅग्नेटिक फील्ड मध्ये कसला पाथ मिळतो? एक सेमी सर्क्युलर पाथ विथ दी सेंटर हियर ऑन दी लाईन ऑफ फोर्स. या फोर्सच्या लाईन वरतीच इथं काय असतो? हा सेंटर असतो. सो दिस इज द सेंटर ऑफ दिस सेमी सर्क्युलर पाथ. कंप्लीट सर्कल नाहीये, कारण इथं रिजन जो आहे तो, हे लक्षात ठेवायचं. व्हेन द पार्टिकल ट्रेसेस ए सर्क्युलर पाथ, इफ द पार्टिकल इज रिलीज्ड इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड, तो आतच आहे, मॅग्नेटिक फील्डच्या आतच आहे
आणि त्यानंतर तो मोशनमध्ये आला तर त्याचा पाथ जो आहे तो कसा असतो, सर्क्युलर आतमध्ये येतो. पण जर तुम्ही बाहेरून मॅग्नेटिक फील्डच्या आउटसाइडनं तुम्ही जर त्या पार्टिकलला आतमध्ये काय केलं, प्रोजेक्ट केलं, तर त्या पार्टिकलचा पाथ जो आहे तो कसा असतो, सेमी सर्क्युलर. आणि त्यातही कंडिशन लक्षात ठेवा, द प्रोजेक्शन शुड बी परपेंडिक्युलर टू दिस रिजन. मॅग्नेटिक फील्डची ही जी बाउंड्री आहे याला ही प्रोजेक्शन, ही वेलॉसिटी कशी असावी, परपेंडिक्युलर. मी मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला नाही म्हणत, डायरेक्शनला परपेंडिक्युलरच आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे आणि पार्टिकल इकडं असा आहे, पण मॅग्नेटिक फील्डची ही बाउंड्री आहे, याच्या इकडं फील्ड नाही, इकडं फील्ड आहे. ही जी रिजनची बाउंड्री आहे त्याला मॅग्नेटिक, ही डायरेक्शन जी आहे प्रोजेक्शनची डायरेक्शन, ही कशी आहे इथं, परपेंडिक्युलर डायरेक्शन आहे. अँड नाव दिस पार्टिकल कम्स आउट ऑफ दी मॅग्नेटिक फील्ड. आणि हा मॅग्नेटिक फील्ड मधून असा इजेक्ट होतो विथ दी सेम व्हेलॉसिटी, बिकॉज देर इज नो चेंज इन दी व्हेलॉसिटी ऑफ दिस पार्टिकल. या मॅग्नेटिक फोर्समुळं पार्टिकलच्या व्हेलॉसिटीमध्ये कोणताही चेंज होत नाही हे सांगितलंय मी. आणि वर्डन 0 असतं त्या टाईपमध्ये आपण सांगितलं नाही, दिस इज दी पाथ ऑफ दिस पार्टिकल. या पार्टिकलनं मॅग्नेटिक फील्डमध्ये ट्रेस केलेला हा काय असतो, सेमी सर्क्युलर पाथ. कधी, जर त्या मॅग्नेटिक फील्डच्या रिजनला परपेंडिक्युलर तो काय झाला, आतमध्ये प्रोजेक्ट झाला तर. अँड दिस सेंटर ऑफ दिस सर्क्युलर पाथ इज ऑलवेज लाईज ऑन दी लाईन ऑफ दी फोर्स. या डायरेक्शननं फोर्स अप्लाय झाला होता, इथं हा काय होतो, सेंटर इथं आहे. अँड दिस इज दी रेडियस ऑफ दिस प्रोजेक्शन. या सर्क्युलर पाथची काय ही रेडियस मिळते. आणि मग रेडियसचा फॉर्म्युला वगैरे तुम्हाला माहित आहे. म्हणजे इथं कंप्लीट सर्कल कधीही मिळत नाही, सेमी सर्कलच मिळतं. जर बाहेरून मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण पार्टिकलला काय केलं, प्रोजेक्ट केलं, तर आपल्याला असं सेमी सर्कल मिळतं. पण प्रोजेक्शन कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. तर लक्षात ठेवा, ही पहिली कंडिशन. नाउ इफ दिस पार्टिकल इज प्रोजेक्टेड not perpendicular by making some angle with this region. आता इथं मॅग्नेटिक फील्ड मध्ये मी काय केलं, या पार्टिकलला थ्रो केलंय. नाउ दिस इज अवर पार्टिकल हॅव्हिंग चार्ज q and with velocity v bar in this direction. This is the direction of velocity, initial velocity v bar. आता इथं बघा, ऍक्च्युअल मध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन परपेंडिक्युलरच आहे, कारण व्हेलॉसिटी इकडे अशी आहे and magnetic field will be inward, so the angle between v bar and b bar is 90 degree. ते 90 degrees आहे. But here this projection is not perpendicular to the region. magnetic field ची जी बाउंड्री आहे, इथून पुढे फील्ड आहे, त्याला आता परपेंडिक्युलर नाहीये. Now this projection makes an angle, makes some angle with this magnetic field. And now here in this case, what is the direction of magnetic force applied on this particle? आता इथं ही इनिशियल डायरेक्शन आहे वेलॉसिटीची, आणि ज्यावेळी तो इथं एंटर होतो मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तो जस्ट एंटर होणार आहे आणि एंटर झाला की लगेच त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो. नाउ हियर मॅग्नेटिक फील्ड इज इनवर्ड डायरेक्शन, velocity is in this direction, so thumb will be in this direction, so force will be applied in this direction. This is the direction of applied force. फोर्सची डायरेक्शन जसं इथं अपवर्ड होते एक्झॅक्टली, तसं आता फोर्सची डायरेक्शन काय झाली, इथं चेंज झाली. नाउ दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स. पण आपण काय सांगितलं होतं, बाहेरून मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर चार्ज प्रोजेक्ट केला तर त्याचा जो सर्क्युलर पाथ ट्रेस केला जातो त्याचा सेंटर हा फोर्सच्या लाईन वरतीच असतो. सो हियर वी फाइंड हियर ए सेंटर. इथं असा सेंटर जर कन्सिडर केला म्हणजे याचा पाथ जो आहे, आता हा सरळ तर जाणार नाही, इकडे फोर्स असल्यामुळे इकडच्या साइडला काय होतो, हा अट्रॅक्ट होतो. अँड नाउ इट ट्रेसेस दी पाथ लाईक दिस. हा असा एक सर्क्युलर पाथ ट्रेस करतो जो आता एक आर्क आहे, सेमी सर्कल नाही. अँड वी कॅन से दॅट दिस इज द सेंटर ऑफ दिस सर्कल. या सर्कलचं हे काय आहे, इमॅजिनरी सेंटर आहे. आणि याचा हा प्रोजेक्ट केला की यानं असा सर्क्युलर पाथ काय केला, ट्रेस केला. अँड इट विल इजेक्ट फ्रॉम दिस मॅग्नेटिक फील्ड इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शननं तो फील्ड मधून इजेक्ट होईल विथ सेम व्हेलॉसिटी. म्हणजे इथं सेमी सर्कल आहे का सांगा, सेमी सर्कल नाहीये. नाउ हियर this particle traces a circular path but only a small arc of that circle inside the magnetic field, and the center of that circular path will be outside the magnetic field. Center magnetic field चा outside ला याचं मिळतं एक imaginary center. त्या circular path चा परपेंडिक्युलर असेल, एंटर होत असेल फील्ड मध्ये तर सेमी सर्कल. सेंटर जो आहे तो फोर्सच्या लाईन वरती, इथंही सेंटर फोर्सच्या लाईन्स वरतीच आहे.
but now the particle is not entering perpendicularly into the magnetic field. Magnetic field च्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे, त्या रिजनच्या बाउंड्रीला तो कसा नाहीये, परपेंडिक्युलर नाहीये. And now this is the condition. Now if the particle is projected into the magnetic field like this, या टाइप मध्ये असा मी काय केला इथं एंटर केला. Now this is our particle having charge q and its initial velocity is phi bar. The direction of velocity is like this. This is the initial. आता इथं पार्टिकलला बघा काय काय सांगतोय मी. पार्टिकलला मॅग्नेटिक फील्ड मध्ये परपेंडिक्युलर आपण प्रोजेक्ट केलं, इथं असं काही अँगल बनवून प्रोजेक्ट केलं. आता इथं स्मॉल अँगल बनवून, इथं हा लार्ज अँगल होता, इथं किती अँगल आहे 90, इथं ग्रेटर दॅन 90 डिग्री अँगल अँड नाव हिअर लेस दॅन 90 डिग्री अँगल. एवढा अँगल बनवून आपण काय केलेला आतमध्ये प्रोजेक्ट केलंय. नाव व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फोर्स? This is the direction of velocity. Magnetic field is inward direction. So we find here the direction of force in like this. So this is the direction of force on this particle. And now force इकडे असेल तर तो straight जाणार नाही. Its path changes and now it will trace again a circular path. याचा परत path जो आहे तो कसा आहे, इथंही हा path परत circular येतो like this. It traces a circular path and it will eject like this. इथून तो या फील्ड मधून काय होतो, इजेक्ट होतो. पण कंप्लीट सर्कल कधी मिळत नाही. कंप्लीट सर्क्युलर पाथ कधी असतो, जर तो पार्टिकल आतमध्येच असेल, फील्डच्या आतमध्ये इनसाइडलाच असेल आणि मग त्याला आपण मोशन मध्ये आणलं तरच त्याचा पाथ कसा असतो, सर्क्युलर असतो. हे लक्षात ठेवा. बाहेरून थ्रो केलं की त्याचा कधीही पाथ सर्क्युलर मिळत नाही आपल्याला, म्हणजे कंप्लीट सर्कल मिळत नाही, सर्क्युलर आर्क पाथ असतो. नाउ व्हॉट इज द सेंटर? वी कॅन कन्सिडर दिस इज द सेंटर ऑफ दिस पाथ. या सर्क्युलर पाथचं सेंटर इथं मिळतं. नाव सेंटर इज इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड. सेंटर कुठं आहे इथं, आता त्या मॅग्नेटिक फील्डच्या इनसाइडला आहे आणि आता मोर दॅन सेमी सर्क्युलर पाथ इथं आपल्याला आर्क मिळतोय. जर पार्टिकलला आपण 90 डिग्री पेक्षा कमी अँगल बनवून या रिजन सोबत जर प्रोजेक्ट केलं तर आपल्याला इथं या टाइप मध्ये याचं काय मिळतं, प्रोजेक्शन मिळतं. अँड इन ऑल दीज कंडिशन्स this center of this circular path is always on the line of force. फोर्सच्या लाईन वरतीचा हा काय असतो, इथं पाथ असतो. म्हणजे हा या ऑब्जेक्टचा पाथ जो आहे सर्क्युलरच आहे, पण किती आर्क असणार आहे, कसा तो इजेक्ट होणार आहे, हे डिपेंड कशावरती आहे, इट डिपेंड्स ऑन दी हाऊ वी प्रोजेक्ट दी पार्टिकल इनटू दॅट मॅग्नेटिक फील्ड. आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये कसं प्रोजेक्ट करतोय याच्यावरती डिपेंड आहे त्याचा सर्क्युलर आर्क जो आहे तो किती त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो ट्रेस करणार आहे. ओके, ह्या 3 डिफरंट कंडिशन आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत आणि या कन्सेप्ट वरती जेई मध्ये नीट मध्ये बऱ्याच वेळा भरपूर क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता यामध्येच मी थोडा चेंजेस करतोय. नाउ हिअर I project a particle perpendicularly. पहिली कंडिशन आहे, तसंच या पार्टिकलला मी इथं काय केलं, प्रोजेक्ट केलं परपेंडिक्युलर रिजन सोबत विथ इनिशियल वेलोसिटी phi bar. बट हिअर द पार्टिकल आता परपेंडिक्युलर केलं तर आपल्याला माहित आहे इट ट्रेसेस द फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन. दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड इट ट्रेसेस द सेमी सर्क्युलर पाथ. पण इथं प्रॉब्लेम काय, इथून वरची इलेक्ट्रिक फील्ड मी काढून टाकली, म्हणजे इथं हाफ सेमी सर्कल म्हणजे थोडा वरती आणि इथून पुढे वरती फील्डच नाही, म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्ड नाही, इकडे एअर आहे, इकडे एअर आहे, इथं फील्ड 0 आहे, फक्त इथं एवढा पार्ट मध्ये फील्ड आहे. then it will ejected or gets ejected from this field like this. आणि मग तो इकडे असा काय होतो, इथून इजेक्ट होतो विथ दी सेम व्हेलॉसिटी. म्हणजे सेमी सर्क्युलर पाथ साठी तिथं तेवढा रिजनही असावा लागतो. याचा पाथ कसाही येऊ शकतो, हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन दिलेले असतात पाथ या टाइप मध्ये. then where will be the radius of this? We can find the center of the circular path is always on the line of force, so we can consider here this is the center and this is the imaginary center of the circular path. इथं असा काय आला, हा सेंटर आला. and we can use these conditions to solve the different numericals. different numericals solve करण्यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या कंडिशन्स घ्यायचे आहेत. इथे लक्षात येतं हे काय सांगितलंय, फील्ड जर स्मॉल असेल, फील्डचा रिजनच स्मॉल आहे,
तर सेमी सर्क्युलर पाथ ट्रेस करेलच असं नाही. जर इथं फील्ड असती तर मग हा पाथ आणखी असा कर्व होत गेला असता आणि सेमी सर्क्युलर झाला असता फर्स्ट कंडिशन सारखा. पण इथं वरती फील्डच नाही, त्यामुळे हा इथूनच बाहेर पडतो या फील्ड मधून आणि मग त्याचा पाथ सर्क्युलरच आहे. अँड वी गेट हियर ए सेंट्रल लाईन ऑन दी लाईन ऑफ फोर्स. सेंटर ऑन दी लाईन ऑफ फोर्स या टाईपमध्ये या काही प्रोजेक्शनच्या डिफरंट कंडिशन्स आहेत. समजत नसतील तर परत परत बघा, विचारा, डाऊट्स विचारा, क्वेरीज विचारा. पण हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे नीट जेई साठीचा, ज्याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. नाउ देयर इज वन मोर कन्सेप्ट. First we will see the concept and then we will start the examples. Now see, the concept is deflection of a moving charge by a sector of magnetic field. इथे आपल्याकडे हा एक रिजन आहे, एक रिस्ट्रिक्टेड रिजन आहे. एवढ्याच पोर्शन मध्ये डी थिकनेस असलेल्या एवढ्याच पोर्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे विच इज इन इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड डायरेक्शन असलेली असे काय आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे. इकडे इकडे मॅग्नेटिक फील्ड 0 आहे दोन्ही साईडला. अँड नाव आय प्रोजेक्ट ए पार्टिकल इन दिस मॅग्नेटिक फील्ड. ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मी एक पार्टिकल काय करणार आहे, प्रोजेक्ट करणार आहे. परपेंडिक्युलर प्रोजेक्ट करतोय. आपल्याला माहित आहे दिस इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ दिस पार्टिकल फी बार. इनिशियल व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे. नाव द फोर्स विल बी ऍक्ट इन दिस डायरेक्शन. मगाची कंडिशन आहे अशी. And if it is enters perpendicular to the region, then it passes, it traces a circular path. But here the width of this thickness, width of this region, magnetic field ची ही जी width आहे, region ची width, that d is less than the radius of the path that traveled by this particle. या पार्टिकलची जी रेडियस आहे तर त्याचा ट्रॅव्हलिंगचा पाथ जो आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड भरपूर आहे, पण हा पार्टिकल ज्यावेळी इथं याचा पाथ असा इथं ट्रॅव्हल करतो या टाईपमध्ये. दिस इज दी पाथ ट्रॅव्हल्ड बाय दिस पार्टिकल. या पार्टिकलनं ट्रेस केलेला हा पाथ आहे, पण याची जी रेडियस आहे त्यापेक्षा ह्या पाथची थिकनेस कमी आहे. ही कंडिशन लिहिली आहे मी इथं. अँड नाव इट विल बी इजेक्टेड फ्रॉम दिस फील्ड. या फील्डमधून तो असा काय होईल, इजेक्ट होईल विथ सेम व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी फी बार. Now this is the final velocity and this is the initial velocity. जर फायनल व्हेलॉसिटीची ओरिजिनल पाथ असा ट्रेस केला आपण इथं, दिस इज द डायरेक्शन ऑफ फायनल व्हेलॉसिटी. इथं मी परपेंडिक्युलर घेतो हा. दिस डिस्टन्स इज डी. हे डिस्टन्स माहिती आहे आपल्याला. अँड नाव इट मेक्स अन अँगल डेल्टा विथ दिस लाईन. इफ दिस इज डेल्टा देन दिस अँगल इज ऑल्सो डेल्टा. देन व्हॉट इज दिस अँगल डेल्टा. हा अँगल काय असेल डेल्टा. मग हा एरो म्हणजे काय आहे, हा एरो काय रिप्रेझेंट करतोय, दिस एरो रिप्रेझेंट्स द इनिशियल व्हेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी, अँड दिस एरो रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ फायनल व्हेलॉसिटी. देयरफॉर डेल्टा इज द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी टू द डायरेक्शन ऑफ फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की डेल्टा एवढ्या अँगलनं या पार्टिकलचं काय झालंय, डिफ्लेक्शन झालंय, डेव्हिएशनही म्हणू शकतोय आपण त्याला. म्हणजे त्याची डायरेक्शन जी आहे ती डेल्टा एवढ्या अँगलनं काय झाले, चेंज झाले व्हेन इट पासेस थ्रू दिस रिजन. हा मॅग्नेटिक फील्डच्या रिजन मधून पार्टिकल पास होताना त्याची डायरेक्शन किंवा डायरेक्शन चेंज झाली किंवा त्याच्या पाथमध्ये डेव्हिएशन झालंय किती अँगलनं, डेल्टा. आता परपेंडिक्युलर एंटर होत असेल तर सेंटर ऑफ दिस सर्क्युलर आर्क शुड बी ऑन दी लाईन ऑफ दिस फोर्स. मग इथं कुठंतरी असलं पाहिजे हे सेंटर आणि त्याचं एक इमॅजिनरी काय आहे, सर्कल आहे. सो दिस विल बी दी रेडियस ऑफ दिस सर्कल. आर म्हणूया आपण याला, स्मॉल आर घ्या सिम्बॉल. सो दिस इज दी रेडियस ऑफ दिस सर्क्युलर पाथ अँड दिस इज दी सेंटर. हा सेंटर झाला. आता जॉमेट्री बघा, ह्या सर्कलचा सेंटर आहे आणि तिथला हा जर टँजेंट कन्सिडर केला तर हा टोटल अँगल 90 असणार आहे. आता हा पण 90 आहे, हा राहिलेला आहे तो 90 मायनस डेल्टा. तर हा टोटल 90 असल्यामुळे इथला अँगल जो आहे वी गेट दिस अँगल ॲज डेल्टा. जॉमेट्रीवरून हाही अँगल काय मिळतो आपल्याला, डेल्टाच मिळतो. आणि हा डेल्टा असेल तर हाही डेल्टा. मग जॉमेट्री दिसते, दोन पॅरलल लाईन्स इन्व्हर्टेड अँगल्स आहेत. हा डेल्टा तर हाही काय मिळाला, डेल्टा. अँड दिस इज दी अँगल ऑफ डेव्हिएशन, डिफ्लेक्शन ऑफ दी पार्टिकल. अँड नाव वी कॅन कॅल्क्युलेट दिस डेल्टा. आता या ट्रायंगल मध्ये ए बी सी, सी दिलंय नाव डी. नाव इन ट्रायंगल बी सी डी, बी सी डी या ट्रायंगल मध्ये
अपोजिट ॲडजस्ट अपोजिट आणि हायपोटेनियस माहित आहे म्हणजे साइन डेल्टा घ्या. साइन डेल्टा विल बी डी बाय आर, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो बाय युजिंग दिस रिलेशन यू कॅन कॅल्क्युलेट एनी क्वांटिटी डेल्टा डी म्हणजे ह्या रिजनची विड्थ, रेडियस कॅल्क्युलेट करू शकता. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेडियस? रेडियस विल बी एम व्ही अपॉन क्यू बी. दिस इज द फॉर्म्युला फॉर रेडियस. स्मॉल आर घेतले सिंबल आपण इथं, स्मॉल आर. रेडियस विल बी एम व्ही बाय क्यू बी, और वी कॅन राईट दिस रिलेशन ॲज लाईक दिस, डेल्टा इक्वल टू साइन इनवर्स. मी रेडियसची फॉर्म्युला यूज केला तर देन वी गेट क्यू बी डी अपॉन एम व्ही. and by using this formula you can calculate the angle of deviation or deflection. किती अँगल ना पाथ डिफ्लेक्ट झालाय तो अँगल कॅल्क्युलेट करता येऊ शकतोय, किंवा या साइनच्या या रेशोवरून तुम्ही डी म्हणजे या रिजनची थिकनेस कॅल्क्युलेट करू शकताय, रेडियस घेता येते, डेल्टा ही कॅल्क्युलेट करता येतो. या टाइप मध्ये हे डिफ्लेक्शनचे क्वेश्चन्स येतात. जेई मध्ये क्वेश्चन विचारला होता डिफ्लेक्शन वरती, हा एक मी क्वेश्चन लिहिलाय, द रिजन बिटवीन x इक्वल टू 0 टू x इक्वल टू l. हाच रिजन घेऊया आपण. इथून इथपर्यंत रिजन आहे, मग आपण असं म्हणूया इथं की हा एक्स ॲक्सिस आहे आपला, हा आपला काय झाला एक्स ॲक्सिस, याला एक्स ॲक्सिस म्हणूया. मग हा रिजन इथं म्हणूया x इक्वल टू 0, ओरिजिन आहे टू x इक्वल टू l, म्हणजे इथं झालं x इक्वल टू कॅपिटल L, म्हणजेच थिकनेस किती आहे याची L आहे. D च्या ऐवजी कॅपिटल L थिकनेस असलेला रिजन आहे. इज फिल्ड विथ युनिफॉर्म स्टेडी मॅग्नेटिक फील्ड. याच्यामध्ये काय आहे मॅग्नेटिक फील्ड. बी नॉट ही मॅग्नेटिक फील्ड आहे इथं असलेली, आणि डायरेक्शन दिलंय बी नॉट के कॅप लिहिलंय. के कॅप मीन्स झेड ॲक्सिस, मग असं एक्स ॲक्सिस म्हणूया, हा वाय आणि आतमध्ये असलेला झेड. सो इट विल बी इनवर्ड डायरेक्शन आहे असंच घेतलं तर. मग इनवर्ड डायरेक्शन जाणारा ॲक्सिस कोणता झेड. बी नॉट मॅग्नेटिक फील्ड आहे, बी नॉट इनवर्ड डायरेक्शन आहे असं यूज केलं. नाव पार्टिकल ऑफ मास एम, हा पार्टिकल हॅव्हिंग मास एम and charge q with velocity v naught. याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे v naught. i cap means पॉझिटिव्ह x ॲक्सिस, म्हणजे इकडंच आहे ना डायरेक्शन याची x डायरेक्शन, म्हणजे इकडं ह्याची व्हेलॉसिटीची काय डायरेक्शन ट्रॅव्हल्स अलॉंग x ॲक्सिस, बरोबर आहे हे. अँड एंटर्स इन द रिजन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डच्या रिजन मध्ये काय होतोय एंटर होतोय. ओके, आता फर्स्ट क्वेश्चन काय विचारलाय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ L. L व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. इफ द पार्टिकल इमर्जेस फ्रॉम रिजन विथ इट्स फायनल व्हेलॉसिटी ॲट अन अँगल 30 डिग्री टू इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. कोणता अँगल आहे हा 30 डिग्री बघा जरा. फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी मधला अँगल मीन्स डेल्टा. हियर डेल्टा इज गिवन अँड दिस डेल्टा इज 30 डिग्री. लक्षात येतंय, डेल्टा व्हॅल्यू गिवन आहे, 30 डिग्री व्हॅल्यू मिळते टू इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे आपला L फाइंड आउट करायचं आहे. मग रेडियसचा फॉर्म्युला माहिती आहे R. फॉर्म्युला ऍक्च्युली असा आहे साइन डेल्टा इज इक्वल टू L बाय R. साइन डेल्टाचा फॉर्म्युला इथं तयार केला ना आपण, D च्या ऐवजी L आले फक्त. सो इट विल बी L बाय R. साइन डेल्टा इज नाव L बाय R. अँड हियर इफ वी यूज द व्हॅल्यूज साइन डेल्टा R is what? R is the radius, and if we use the value of this radius then we get the relation for capital L. Then what is the formula for R? R will be m v naught mv by qb. b naught v naught आणि b naught अशा व्हॅल्यू इथे दिलेल्या होत्या म्हणून यूज केला. and now use the values. sin delta means sin 30 equal to L upon m v naught divided by qb naught. and now sin 30 means half equal to L equal to कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. तर हे L इथं घ्या, L equal to हे इकडे आहे ना, sin 30 हाफ होतं हे. सो इट विल बी Q B नॉट डिवायडेड बाय M V नॉट, आणि sin 30 चा हाफ आहे त्यामुळे ते डिवाइडला होईल. सो दिस इज द आन्सर. दिस इज द थिकनेस और व्हॅल्यू ऑफ L. L ची व्हॅल्यू मिळते डायरेक्ट. हे रिलेशन कळालं असेल तर L ची व्हॅल्यू डायरेक्टली फाइंड आउट कशी केली ते लक्षात येईल. सोपा पार्ट आहे. आता यामध्ये आणखी काय कंडिशन घेता येईल आपल्याला, तर इथं आपण यूज करू शकतोय
सेकंड क्वेश्चन साठी पुढच्या कंडिशन्स, फाइंड द फायनल व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. याचा आन्सरच नाही सांगू शकत आपण. का? बिकॉज देर इज नो चेंज इन दी व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. वर्क डन 0 आहे, व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो. सो फायनल व्हेलॉसिटी इज सेम ॲज दॅट ऑफ द इनिशियल व्हेलॉसिटी. लक्षात आलं? फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी सेमच आहे, काही चेंज होणार नाही. अँड द टाइम स्पेंट बाय इट इन द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये या पार्टिकलनं स्पेंड केलेला टाइम आपल्याला विचारलाय. इफ द मॅग्नेटिक फील्ड नाव एक्झिस्ट अप टू 2.1 L. मॅग्नेटिक फील्डची थिकनेस आता एवढीच नाहीये. आता मॅग्नेटिक फील्डची थिकनेस किती आहे? 2.1 L आहे. मॅग्नेटिक फील्डची थिकनेस काय आहे? 2.1 L. आता या रिलेशन वरून जर ठरवलं तर लक्षात आलं असतं तुमच्या की साइन डेल्टा साइन 30 हाफ आहे, हाफ इक्वल टू L बाय R. सो R इक्वल टू 2L. R इक्वल टू काय असतं? 2L. म्हणजे या पाथची रेडियस आहे ती 2L एवढी आहे. पण मगाशी L एवढी विड्थ असल्यामुळे रेडियस हे कंडिशन होती इथं. हियर विड्थ ऑफ द रिजन इज लेस दॅन द रेडियस अँड दॅट्स वाय पार्टिकल इजेक्ट्स फ्रॉम द अदर फेस. नाव हियर या मॅग्नेटिक फील्डची विड्थ आता 2.1 L एवढी आहे असं इथं आपल्याला मेन्शन केलंय. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची विड्थ आता इकडंही काय आहे? आता मॅग्नेटिक फील्ड 2 पॉइंट आणखी एक L आणि थोडं पुढं म्हणजे इथपर्यंत आहे असं कन्सिडर केलं. सो नाव देर इज मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आता इथं ही कंडिशन जी आहे ही ट्रू होत नाही. नाव हियर रेडियस इज लेस दॅन द विड्थ ऑफ मॅग्नेटिक फील्ड रिजन. या रिजनच्या विड्थ पेक्षा रेडियस स्मॉल येते अँड फॉर बिकॉज ऑफ दिस पार्टिकल ट्रेसेस ए सेमी सर्क्युलर पाथ. आता बाहेर येणार नाही ना, फील्ड आहे इथं. सो फोर्स कंटिन्यू राहतो अँड दिस पार्टिकल ट्रेसेस ए सेमी सर्क्युलर पाथ. या पार्टिकलचा पाथ जो आहे तो आता कसा येतो? सेमी सर्क्युलर. आणि इथं कुठेतरी याचं काय येईल? सेंटर येईल, रेडियसही मिळेल. मग आता सेमी सर्क्युलर पाथ आहे याचा. सेमी सर्क्युलर पाथ असेल तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं इथं? हियर वी हॅव टू फाइंड दी टाइम स्पेंट बाय दी पार्टिकल इनसाइड दी मॅग्नेटिक फील्ड. पार्टिकलनं मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये स्पेंड केलेला टाइम विचारलाय. आता इथं व्हेलॉसिटीचं रिलेशन कळालंय, सेमच असते. पण मगाशी सांगायचं राहिलं की विड्थ वाढवली होती, मग पार्टिकल इकडं नाही इकडं जाणार, इजेक्ट होऊन इकडं जाईल ना तो. मग इनिशियल व्हेलॉसिटी V0 I कॅप होती. फायनल व्हेलॉसिटी विल बी V0 I कॅप बट मायनस I कॅप. रिटर्न जातोय पार्टिकल या कारण पार्टिकल आता सेमी सर्क्युलर पाथ काय केलाय? ट्रेस केलाय. मग टाइम कसा कॅल्क्युलेट करणार? टाइम व्हेलॉसिटी याच्यातलं काही रिलेशन आहे का? तर रिलेशन लिहिता येईल. सेमी सर्क्युलर पाथ टाइम आणि व्हेलॉसिटी, इट्स व्हेलॉसिटी इज V0. याची व्हेलॉसिटी किती आहे आता? V0 आहे. मग V0 व्हेलॉसिटी याचा पाथ ट्रेस केलेला माहित आहे, म्हणजे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट याची. सेमी सर्क्युलर पाथ म्हणजे पाय R झाला. सेमी सर्क्युलर पाथ म्हणजे किती झाला? पाय R. व्हेलॉसिटी किती आहे? V0 अँड दिस इज दी टाइम. हाच आपला काय झाला? टाइम झाला ना. टाइम इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलॉसिटी घेऊ शकतो रिलेशन. पाय R का लिहिलं? 2πr लिहिलं कारण सेमी सर्क्युलर पाथ आहे. पाय R व्हेलॉसिटी V0 अँड इफ वी यूज द व्हॅल्यू ऑफ रेडियस हियर पाय, रेडियसचा फॉर्म्युला काय? mV0 डिवायडेड बाय V0 mv बाय q b0. V0 कॅन्सल होईल अँड वी गेट रिलेशन हियर ॲज पाय m अपॉन q b0 अँड दिस इज दी टाइम स्पेंड बाय पार्टिकल इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये पार्टिकलनं केलेला स्पेंड केलेला टाइम जो आहे तो आपण या फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय. एक सिंपल मेथड होती. डिफरंट कंडिशनला हा कसा यूज करायचा फॉर्म्युला ते थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. A charged particle of mass m and charge q is accelerated by a potential difference phi volt. It enters in a region of uniform magnetic field as shown in figure. Find the time after which it will come out from the magnetic field. टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे ज्यावेळी तो या मॅग्नेटिक फील्ड मधून इजेक्ट होईल. इथं मॅग्नेटिक फील्ड इकडं भरपूर आहे, म्हणजे इथं एंड झाला असं नाहीये, इथं हा रिजन आहे. नाव द पार्टिकल हॅव्हिंग चार्ज q एंटर्स इन दिस डायरेक्शन. दिस इज दी डायरेक्शन ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. अँगल थीटा आहे, ही कंडिशन मी सांगितले. when the particle enters in a magnetic field like this, it traces a circular path and eject from this side like this, having the center
इनसाइड दी मॅग्नेटिक फील्ड. सेंटर जो आहे या सर्क्युलर पाथचा तो कुठं असतो, इनसाइडला असतो. सो वी कॅन जॉईन दीज साइड्स. दिस इज दी रेडियस ऑफ दिस सर्क्युलर पाथ. या टाईपमध्ये याचा हे सुरुवातीला जी कंडिशन सांगितली त्यातली थर्ड कंडिशन होती. या टाईपमध्ये हा एंटर झाला तर, आणि हे गिवन फक्त थिटा होतं. आपण हा पार्ट ट्रेस केला. नाव दिस इज दी सेंटर. इथं याला जॉईन करा. परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतो मी इथून इथं. आता हे ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, सी पॉईंट आहे. दिस इज अवर रेडियस आर. आता आहे या कंडिशनमध्ये हिअर इफ वी कन्सिडर दिस अँगल इज थिटा. आता इथं हा टँजेंट आहे, वेलॉसिटी अशी इथे एंटर होते, त्यामुळे हा काय झाला, या सरफेसला सर्कलच्या टँजेंट, त्यामुळे हा टोटल अँगल जो आहे तो 90 डिग्री होतो. म्हणजे या सरफेसला ड्रॉ केलेला असा टँजेंट असेल तर लाईक दिस, हा टँजेंट झाला आणि सेंट्रल रेडियसला जॉईन केलं तर हा टोटल अँगल 90 होतो. त्या टाईपमध्ये हा टोटल अँगल हे इथं जॉईन करताना मी स्केल घेऊन ड्रॉ केलेलं नाही, त्यामुळे हे एक्झॅक्टली टँजेंट वाटत नाही. ओके, इकडं व्हेलॉसिटी झाली आणि मग हा अँगल काय झाला आता 90 डिग्री. हा थिटा असेल तर राहिलेला झाला 90 मायनस थिटा. हा 90 इथं आहे, सो दिस अँगल विल बी थिटा. आणि हा थिटा असेल तर हाही काय असणार आहे, थिटा, कारण रेडियस आहे, सेंट्रल पॉईंट घेतोय आपण इथं. आता सिमेट्रीमुळे हाही अँगल काय येतो, थिटा येतो. नाव दीज अँगल्स आर थिटा. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, टाइम स्पेंट बाय पार्टिकल इनसाइड दी मॅग्नेटिक फील्ड. इथून इथं येईपर्यंत पार्टिकलनं मॅग्नेटिक फील्डमध्ये किती टाइम स्पेंड केलाय. आता इथं व्हेलॉसिटी माहित आहे पण रेडियस कॅल्क्युलेट करता येणार नाही. पण एक इथं गिवन व्हॅल्यू होती थिटा. थिटामध्ये टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे अँगलमध्ये. सो वी कॅन कन्सिडर हिअर द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ दिस पार्टिकल. हा टोटल अँगल 2 थिटा असेल तर हा रिमेनिंग अँगल टोटल किती असेल, दिस अँगल विल बी 2 पाय मायनस 2 थिटा. टोटल 2 पाय अँगल, त्यातून 2 थिटा हा अँगल कमी केला. दिस इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. ह्या पार्टिकलची फील्डमध्ये असलेली ही अँग्युलर काय झाली, डिस्प्लेसमेंट 2 पाय मायनस थिटा. देन व्हॉट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी मीन्स फी बाय आर. इफ वी यूज द फॉर्म्युला आर मीन्स mv by qb. So here we get this relation as phi gets cancelled and we get formula qb by m. qb by m is the, हे फॉर्म्युला झालेत तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये झालेत ना, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इक्वल टू v by r. So we get formula qb by m. Now here ओमेगा मिळालं. ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळाली. देन टाइम विल बी रिटर्न ॲज, टाइम इज डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय 2 पाय मायनस 2 थिटा डिवाइडेड बाय डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी विल बी qb अपॉन m. So it will be written as t equal to 2 pi minus 2 theta into m divided by qb. This amount of time is spent by this particle inside a magnetic field. Magnetic field मध्ये या पार्टिकलनं स्पेंड केलेला टाइम आपण या अँग्युलर कंपोनेंटचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय.